दोन्ही टीम म्हणजे आज ज्या सगळ्याच्या सगळ्या टीम आहेत, 8च्या 8 टीम, अगदी पुण्याचा संघ देखील आज इकडे खेळणार आहे. सगळे टीम बलाढ्य होऊनच इकडे येणार आहेत, कारण एक मोठी स्पर्धा आहे. एका दिवसात लखपती होण्याची संधी आहे, त्याच्यामुळे ही संधी काही कोणी सोडणार नाही आहे. त्यामुळे सगळे तारे सितारे आज या ठिकाणी येताना पाहायला मिळतील आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालिकावीर म्हणून मोटरसायकल, तिन्ही फॉर्मॅटचा विचार केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये जो सर्वोत्तम कामगिरी करणार आहे त्याला इकडे मोटरसायकल मिळणार आहे. म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून लखपती तर टीम बनणार आहे, परंतु एक बायकर बँड देखील बनणार आहे. आणि तो कोण असणार आहे आज संध्याकाळच्या सत्रात आपल्याला कळणार आहे, कारण पहिल्याच प्रयत्नात धारावीकरांचं कौतुक करावं लागेल. ग्रामीण मॅचेस भरपूर होतात तिकडे, परंतु ऑल इंडिया हाफसाठी आणि धीरज यांनी सांगितलं की पहिल्यांदा जरूर भरवतोय, आता दरवर्षी हा हाफ मात्र नक्की असणार आहे. त्यामुळे एक दिवस का होईना आम्हालाही धारावीला यायला मिळणार आहे. येस, जाऊयात. पंचांचा इशारा येतोय मॅचच्या सुरुवातीचा. पहिलं षटक घेऊन चक्री गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असणारा हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. अमय गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अमय लाड वरळी परिसरातील गोलंदाज आहे. एक अनोखी बॉलिंग ॲक्शन त्यांची आहे आणि समोर जर पाहिलं तर धडाकेबाज अभिषेक आंगणे. एका बाजूला भांडूप स्ट्रायकर, एका बाजूला कामाक्षी ग्रुप रायगड. आजच्या दिवसाला सुरुवात होते SN ग्रुप धारावी. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी होती, समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आहे. सुमित ढेकळे त्या ठिकाणी येत आहेत आणि पहिल्याच बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. 6 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आज मात्र धारावीच्या दिशेने येताना पाहायला मिळतील. कसं आहे धारावे गाव, कसं आहे धारावेचं मैदान. नवी मुंबईतील सर्वात प्रमुख विभागांपैकी एक हा विभाग ओळखला जातो. सीवूड धारावी स्टेशनच्या अगदी जवळ असणारा संपूर्ण परिसर. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर उडवलाय. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळा आणि राहुल रबर बॉल क्रिकेट स्पेशलिस्ट बॅटर आहे. बॉल थोडासा आवाक्यात झाला आणि हेलिकॉप्टर उडवला 6 धावांसाठी. षटकार खेळला गेलाय, चुकीला माफी नाही आहे. अशा प्रकारचं हे रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आहे. धावसंख्या 7 वर जाताना पाहायला मिळते. अमय यावेळेला खोट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल एका धावेसाठी आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावांवरही धावसंख्या जाऊन पोहोचते. नवी मुंबईकरांना क्रिकेट मात्र अगदी जीवकी प्राण आहे. आज नाही तर कित्येक वर्ष नवी मुंबईमध्ये दर्जेदार क्रिकेट खेळलं जातं. आजही जर पाहिलं तर नवी मुंबईचे खेळाडू संघ अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतात. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न होतोय आणि +1 धाव, वाईट +1 धाव, अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 10 धावांवर. धावांचा आज देखील विक्रम होताना पाहायला मिळतील. मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर तेवढं मोठं नाही आहे. सिमेंटची खेळपट्टी आहे, संपूर्ण प्लॉट सिमेंटचा आहे, रबराचा बॉल आहे, त्यामुळे धावा तर होणार आहेत. परंतु काही गोलंदाज असेही असतील याही परिस्थितीमध्ये मात्र फलंदाजांना थांबवण्याचा प्रयत्न करतील. पहिली ओव्हर सुरू आहे. अमय लाड यावेळेला पुन्हा समोरच्या दिशेने खेळलाय. राहुल चौधरी सर्वोच्च फॉर्मात आहेत आणि आणखीन एक टिपिकल फटका समोरच्या दिशेने सरळ बॅटने सिक्सर. आणखीन एक षटकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. इन ॲक्शनमध्ये राहुल चौधरी सरळ बॅटने. या रबर बॉल क्रिकेटला ताकदीची आवश्यकता नसते. या क्रिकेटला, या बॉलवर क्रिकेट तुम्हाला खेळायचं असेल, धावा काढायच्या असतील तर टायमिंग पाहिजे, तुमचं फुटवर्क पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर खूप लांब लांबवर हे चेंडू जाताना पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावर. धडाकेबाज सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते भांडूप स्ट्रायकर टीमची. अजित मोहिते, सुमित ढेकळे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला नवोदित खेळाडूंचा संच आहे. आशिष अमीन आणि कंपनी, भांडूप स्ट्रायकर. यावेळेला टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाउन्स देखील होताना पाहायला मिळाला, टर्न देखील होताना पाहायला मिळाला. अमय यांच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य आहे आणि इकडे एक जो रिव्ह्यू आहे तो घेतला गेलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी बॅटिंग टीमने केलेली आहे.
येस, रिव्ह्यू कायम असणार आहे. हा वाईट बॉल आहे. येस येस, नो बॉल या ठिकाणी कळवला जातोय. वन माउस कळवला होता अगोदरच आणि फ्री हिट असणार आहे. सचिन साठम सर कळवत आहेत. 17 धावा धावफलकावर. राहुल चौधरी. हो, हा बॉल मात्र चांगला वळवलाय, चांगला फिरवलाय. बॉलिंग ॲक्शन तुम्ही पाहू शकता. एक वेगळी बॉलिंग ॲक्शन आहे. वा 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 वा, बॉलला टर्न केलं, बॉलला यष्टीरक्षकांकडे पाठवलं. दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. अमाय, हो, पुन्हा एकदा थोडंसं उशिरा का होईना परंतु ट्रॅकवर आले आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 17 धावा. मांडुपकरांची चांगली सुरुवात पाहायला मिळालेली आहे. बॉलला याही वेळेला अगदी समोरून टर्न केलंय, जबरदस्त. बाउन्स थोडा जास्त होता आणि बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत. पहिली ओव्हर संपल्यानंतर 17 धावा. पहा, 6 ओव्हर आपल्याला योग्य वेळेतच संपवायच्या, त्याची नोंद घ्यायची आहे. 30 मिनिटात 6 ओव्हर आपल्याला संपवायच्याच आहेत, त्याची नोंद आपण घ्यायची आहे. पहिली ओव्हर संपली आहे. 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता अभिषेक आंगणे आणि समोर जर पाहिलं तर राहुल चौधरी यांना आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. राहुल जोगाडे यांना आमंत्रित करण्यात येत आहे. फिरकीपट्टू म्हणून भारतभर प्रसिद्ध असणारा हा नन्ना मुन्ना जादूगर. पाहूयात आज कशा प्रकारची कामगिरी करतायत. समोर मांजऱ्याचे धडाकेबाज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अभिषेक आंगणे. दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. या वेळेला सरळ बॅटने समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालाय. फटका फसलाय आणि कॅच देखील त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. सोहेल होते आणि पहिल्याच बॉलवर राहुल जोगाडिया घेत आहेत विकेट. तसेच अंगद पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले, विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. इनामपूरचे स्टार खेळाडू अंगद पाटील, आपणास विनंती असेल मंचावर यायचं आहे. 17 धावांवर पहिली विकेट. यस, टॉससाठी देखील पुढच्या मॅचच्या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस देखील होणार आहे. याची देखील कंपल्सरी टॉस हा इनिंग ब्रेकमध्येच होणार आहे, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. वायू 11 नवी मुंबई आणि विके प्रतिष्ठान NM रायगड. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. याच मैदानातून, याच मातीतून असा एक खेळाडू पुढे आलाय ज्याच्या नावाची चर्चा आता होऊ लागली आहे. मैदानाच्या आतमध्ये 22 नाईक दाखल झालेत. मागील पावसाळी हंगाम अक्षरशः गाजवला होता 22 यांनी. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहेत. फिल्डर आहेत त्या ठिकाणी मंदार गुरव आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. राहुल जोगाडिया जसे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाले ना, धावसंख्येचा ग्राफ थोडासा खाली आलाय. अनुभव आहे त्यांच्याकडे आणि तोच अनुभव या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु फटका फसलाय. सुमित ढेकळे त्या ठिकाणी येत आहेत. आणखीन एक विकेट. राहुल जोगाडिया आपली फिरकीची जादू दाखवत आहेत. ती बोलली बाळा तू
त्यांचं मैदानातील आगमन गोलंदाजीसाठी विकेट यायला सुरुवात झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये भांडुपकर तुटून पडले होते आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं राहुल जोगाडे यांच्या फिरकीची जादू आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश ज्या दाखल होताना पाहायला मिळत आहेत. भांडुपचे युवा खेळाडू आहेत. समोर जर पाहिलं तर राहुल जोगाडिया. पायी बॉल टप्पा पडतोय त्यानंतर फिरतोय. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. सिमेंटच्या खेळपट्टीवर रबराचा बॉल. राहुलने मात्र त्याच्यावर हुकूमत मिळवली. काय बॉल वळवलाय. हातभर बॉल वळवून घेताना पाहायला मिळालाय. आणि हीच गोलंदाजी ही शैली आहे या खेळाडूची. समोर जर पाहिलं तर आकाश देखील काही कमी नाहीये. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला खरा. एक धाव मिळणार आहे. अप्रतिम गोलंदाजी राहुल जोगाडे यांची या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर राहुल यांनी फक्त 2 रन दिलेले आहेत आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. याचंच नाव क्रिकेट आहे. रत्नदीप गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. सध्या चर्चेत याही खेळाडूच्या नाव आहे. या हंगामात चांगली गोलंदाजी केली आहे रायगडच्या या युवा गोलंदाजाने. पाहूया गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत रत्नदीप. 19 धावांवर 2 विकेट. परंतु समोर जर पाहिलं तर आता आकाश झा आणि जोडीला जर पाहिलं तर 22 आहेत. उसळी होती यावेळेला देखील आणि पाठीमागे बॉल घोषांकित क्षेत्रात मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. मजा येणार आहे. आज सगळे क्रिकेटचे रसिक क्रिकेटचे चाहते खुश होतील कारण भारतीय टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे आज या मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतील आणि त्यांना पाहण्यासाठी नवी मुंबईकर देखील. यावेळेला अगदी समोरच्या दिशेने एक वेगवान फटका खेळलाय आणि 4 धावा वसूल देखील केल्यात. भावेश नाईक. या ठिकाणी बॅट फिरवली होती भावेश यांनी. यावेळेला उसळी होती आणि त्याला सुद्धा खेळलाय परंतु यश आहेत त्या ठिकाणी. बॉल अडवतायत फेकी करतायत सुमित टेकडे यांच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव तिकडे मिळणार आहे. पहिल्या षटकात धावा आल्या. दुसऱ्या षटकात त्या रोखल्या गेल्या. तिसऱ्या षटकात आता पुन्हा सुरू झालेल्या आहेत. मजा येणार आहे आणि हे व्यावसायिक क्रिकेट आहे. एक संघ जास्त काळ कुणाला अधिराज्य गाजू देत नाही. हे चढ उतार या खेळाचा अविभाज्य घटक आहे आणि आज मात्र तो नवी मुंबईमध्ये पाहायला मजा येणार आहे. 25 धावा धावफलकावर 2 विकेट माघारी. ओव्हर नंबर 3. वेगवान गोलंदाज रत्नदीप चौधरी आणि समोर जर पाहिलं तर युवा टॅलेंटेड खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. जरूर या ठिकाणी आकाश झा. हा बॉल मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ केला. अप्रतिम चेंडू मात्र या ठिकाणी साकार करताना पाहायला मिळाले. मागील षटकात देखील आपण पाहिलं राहुल जोगाडे यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. या षटकात देखील काही चांगले चेंडू प्रस्तुत करतात रत्नदीप. 25 धावांवर धावफलक आहे. यावेळेला खेचलाय बॉल. बराच लांबवरून खेचला परंतु एका धावेमध्ये पाठवला. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल 26 धावांवर. धावसंख्येला मागील 2 ओव्हरमध्ये कंट्रोल केलंय या दोन्ही गोलंदाजांनी कारण याही ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 7 धावा आलेल्या आहेत. षटकार चौकाराची आतषबाजी होणं गरजेचं आहे. अगदी चांगलं दर्जेदार आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. SN ग्रुप धारावीचं पहिल्याच पर्वात सगळ्यांची मनं जिंकून घेतलेली आहे. व्यावसायिक गट मात्र यावर्षी समाविष्ट केलाय जरूर.
ह्या वेळेला बॉल थोडासा दूरवरून होता, त्याला खेळणं जरूर आहे स्क्वेअर लेगला, परंतु एकाच धावेमध्ये समाधान मानावं लागेल आणि हेही षटक चांगलंच राहिलं म्हणावं लागेल. पहिली ओव्हर भांडूपच्या बाजूने गेली आणि त्यानंतरच्या 2 ओव्हर आहेत या रायगडच्या बाजूने गेलेल्या आहेत. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या 27. त्याच्या दिशेने राहुल जोगाडिया फिरकीपट्टू पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलाय. हा बॉल थोडासा लांब होता, त्याला तिकडनं खेळणं जरूर आहे, परंतु गोलंदाज एक काळजी घेत आहेत की जरी स्ट्रोक आला तो एका धावेमध्ये पाठीमागे जाईल याची काळजी घेत आहेत आणि 10 बॉल थोडासा लांबून फिरवण्यात आला. धावसंख्या जर पाहिली तर आता 1ने पुढे जात असताना 28 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळते. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी आहे आणि सगळ्यांनी आज तबेत केला असेल. आजचा रविवार क्रिकेटच्या मैदानात घालवायचा. चला जाऊयात धारावे गावाला SN ग्रुपची स्पर्धा पाहायला. हा बॉल थोडासा पुढून वळवलाय. यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. राहुल जोगाडी आपल्या फिरकीची जादू दाखवतायत. गर 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 बॉलला फिरवतायत. जबरदस्त फिरकीचे अस्त्र या ठिकाणी टाकलंय. पहिल्या षटकानंतर जर पाहिलं तर कामाक्षी ग्रुप रायगडने केलेलं कमबॅक इकडे पाहायला मिळालं आपल्याला. हा बॉल थोडासा समोरून वळवण्याचा प्रयत्न राहिला. टप्पा पा पहिला बॉल जास्त मागे टाकला, त्यानंतर जर पाहिलं तर किंचितसा लेंथवर, त्यानंतर जर पाहिलं तर त्याच्याही पुढे टाकला आणि टर्न तर तिन्ही बॉलमध्ये पाहायला मिळाले. म्हणजे तिन्ही बॉल पुन्हा पुन्हा पाहावे अशा पद्धतीचे टर्न होते. एवढी जबरदस्त गोलंदाजी राहुल जोगाडिया. समोर फलंदाज देखील काही कमी नाही आहे. भावेश नाईक सारखा दर्जेदार फलंदाज आहे, परंतु राहुल जोगाडे यांचे बॉल जर पाहिलं तर सध्या हातात भर वळत आहेत आणि या हातात भर वळणाऱ्या बॉलला खेळायचं कसं हा प्रश्न आता नक्कीच भावेश यांना देखील निर्माण झाला असेल, परंतु यातून मार्ग काढण्याची क्षमता भावेश यांच्यामध्ये आणि त्यांना तो काढावा लागेल. या वेळेला स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा एकच धाव आहे. अगदी सध्या माझ्या मते बॅटरच्या माइंडशी खेळतायत राहुल जोगाडिया. जरी स्ट्रोक खेळला तर तो एका धावेमध्येच परावर्तित होतोय याची काळजी या ठिकाणी घेतली गेलेली आहे. 29 धावा, चौथी ओव्हर मार्गस्थ आहे. भांडुपला कमबॅक करावं लागेल. या वेळेला हा बॉल थोडासा पुढे खेळला जरूर, परंतु इकडेही डबल माइंड झाले. स्ट्रोक खेळत असताना एक धाव पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रात चेंडू जातोय. धावसंख्या पुढे गेलेली आहे. 30 धावांवर ही धावसंख्या जाईल. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत यानंतर, परंतु धावा कराव्या लागणार आहेत कारण एक 60-65 धावांपर्यंत तरी हा कमीत कमी धावफलक जावा लागेल किंवा त्याच्यापेक्षा पुढे. पाहूया 30 धावा धावफलकावर आहेत. चौथी ओव्हर सुरू आहे. राहुलने काय बॉलिंग केली आहे जबरदस्त. राहुल म्हणजे फिरकीचा जादूगर आहे हा. या वेळेला स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने हवाई हल्ला, थोडासा पुढे राहिला बॉल आणि आता मात्र भावेशने त्याचा समाचार घेत असताना बॉलला सीमारेषा पार पाठवलंय. 6 धावांसाठी सिक्सर. राहुलच्या 2 ओव्हर राहिल्या. जरी एक षटकार आला असेल 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या राहुल जोगाडे यांनी. 2 विकेट देखील घेतल्या. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली ती 36. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये काय घडणार पाहिजे कारण भावेशची बॅट आता बोलायला लागली आहे. 16 धावांवर भावेश खेळतायत, आकाश खेळतायत 3 धावांवर. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये 1 ओव्हर सुद्धा काफी असते मॅचमध्ये येण्यासाठी. आणि आज आपल्याला पाहायचं आहे अमय लाड. उसळी होती या बॉलला, हुक करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बॉल पाठीमागेच गेलाय. चक्री किंवा भिंगरी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
37 धावा धावफलकावर. 5वी ओव्हर सुरू झाली आहे. SN ग्रुप धारावी आयोजित असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला मात्र खेचलाय बॉल, उसळी होती त्याचा अंदाज घेतला आकाश जाणे आणि बॉलला मात्र सीमारेषच्या पार 6 धावांसाठी पाठवलंय. सिक्सर. आगरी बांधवांची देखील भूमी नवी मुंबई. 43 धावा. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. आता सुरुवातीला स्ट्रगल करत होते आकाश आणि आता बॉलला आकाशाच्या दिशेने मारतायत आकाश. सिक्सर. आहेत. मॅचने अचानक पुन्हा एकदा रंग बदललाय. आकाश हा बॉल मात्र थोडासा समोरून वळवण्याचा प्रयत्न राहिला, थोडासा पुढे केला. बॅटच्या पट्ट्यात काही आले नाहीये. 49 वरी धावसंख्या पाहायला मिळते. 2 लगातारचे षटकार पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलेत. आकाश जा 16 धावांवर खेळतायत तर भावेश नाईक हे देखील 16 धावांवरच बॅटिंग करतायत. ओहो हो, इकडे जबरदस्त टर्न पाहायला मिळाला. अंदाज काही येऊ शकला नाहीये या बॉलचा आणि धावसंख्या 50 होताना पाहायला मिळते. उलटा दुसरा प्रस्तुत केला या ठिकाणी. यावेळेला टप्प्याचा बॉल त्याला खेळलेत मात्र स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने. यश कोठारी आहेत तिकडे, त्यांच्याच हातात बॉल जाईल. काही हल्ले केले जरूर अमय विरुद्ध, परंतु अमयने विकेट घेतली आहे. आकाश आउट. धारावी गावाची आणि धारावी गावाची ही स्पर्धा देखील आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 50 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. विकेट आली आहे आणि आता मात्र एक षटक बाकी आहे. शेवटचं किती धावा होणार. 22 मैदानाच्या आतमध्ये आहेत. जोडीला सिक्सर किंग किशन देवेंद्र देखील आलेले आहेत. पाहूया काय होईल. SN ग्रुप धारावीची स्पर्धा. यावेळेला फटका तर जबरदस्त खेळलाय. अगदी वेगात मिड विकेटला सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 4 धावा. कार मारत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत. आम्हाला या षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. भावेश नाईक सांगतायत हे मैदान आमचं आहे आणि इकडे माझा आवाज सुद्धा झालाच पाहिजे. चांगला फटका आलाय. यावेळेला आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. कव्हरची दिशा मात्र त्या ठिकाणी निवडताना पाहायला मिळाले भावेश नाईक. त्यांचा एअर स्ट्राईक आणि बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. साठ धावा धावफलकावर.
अंतिम टप्पा आहे. चिता कॅम्पचे वेगवान गोलंदाज सोहेल पाहायला मिळतात बॉलिंगला. समोर भावेश नाईक. यावेळेला थोडासा दबाव पाहायला मिळतोय. टप्पा थोडासा बदललाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि धावा जर काही मोठे फटके आले तर 70च्या पलीकडे देखील जाऊ शकतात आणि तो प्रयत्न इकडे करावा लागणार आहे. 6 षटकांच्या मॅचेस आज असतात. आज सुरुवातीला याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी देखील यायचं आहे. वायू 11 नवी मुंबई आणि VKNM रायगड. आणखीन एक जबरदस्त टोला लगावलाय. वा 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 वा. भावेश नाईक दमदार बॅटिंग. येतोय सिक्सर. 6. धावा धाव फलकावर. 3 बॉलमध्ये 17 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. तुटून पडलेत भावेश. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. नवे तर ते करावंच लागतं. क्रिकेटचा खेळ आहे हा. आता मात्र आणखीन एक जबरदस्त फटका, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न थोडासा दूरवरून खेळला आणि त्याच्यामुळे तेवढं टायमिंग नाही झालंय आणि रत्नदीपने पकडलेली कॅच. भावेशने चांगली बॅटिंग केली परंतु सध्या ते आउट होत आहेत. वर आहेत. आतषबाजी झाली. विकेट तर आल्या आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत विशाल शाह. नवी मुंबईच्या याही खेळाडूची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळते. अंडरआर्म आणि ओव्हरआर्म दोन्ही पद्धतीच्या क्रिकेटमध्ये आणि पावसाळी क्रिकेटमध्ये सुद्धा किशन देवेंद्र जोडीला आहेत. 67 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पहिला डाव आपण पाहतोय. SN ग्रुप धारावी आयोजित भव्य दिव्य स्पर्धा धारावी नवी मुंबई. वेग वाढवण्याचा प्रयत्न केला खरा परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या आता 68 वर जाते. धावा धावफलकावर. पहिला डाव आणि शेवटचं षटक मार्गस्थ आहे. चांगला बॉल टाकला वेगात. अगदी थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. एक धाव तिकडे घेतली जाईल आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना 69 वर जाते. खूप सारे चढ उतार पहिल्या डावात पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्यानंतर कंट्रोल केल्या गेल्या. अंतिम टप्प्यात त्या पुन्हा येऊ लागलेल्या आहेत. 69 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. किशन देवेंद्र. 6ची भाषा आवडते यांना. पाहूया समोर सोहेलकडे देखील तेवढाच वेग आहे. वेगात बॉल टाकलाय प्रचंड. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल का. यस प्रयत्न तो झालाय आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. पहिला डाव मात्र या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिला डाव संपल्यानंतर 6 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 71 आणि मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत 72 धावा. या मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे. तर यानंतर होणारा सामना वायू 11 नवी मुंबई आणि त्यांच्या विरुद्ध VK प्रतिष्ठान NM ग्रामीण रायगड ग्रामीण यांच्यातील सामना होणार आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण टॉस करत आहोत. प्रसाद भोईर साहेब 40+ चे लिजेंडरी खेळाडू. दसरथजी भोईर साहेब या ठिकाणी यायचे. 40+ चे लिजेंडरी खेळाडू दसरथजी भोईर साहेब आपण या ठिकाणी यायचे. धीरज यांचे काका सुद्धा आहेत आणि नवी मुंबईमध्ये एक वेगळं मानाचं पान आहे सरांना. सर आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मात्र हा टॉस केला जाणार आहे. लिजेंडरी खेळाडू आहेत. इकडे एका बाजूला अंगद पाटील, एका बाजूला भावेश शेलार आपल्याला ॲज अ कॅप्टन पाहायला मिळत आहेत.
हेड आलाय तर टॉस जिंकला गेला. भावेश, टॉस जिंकून निर्णय काय असेल आणि आज कशा प्रकारची टीम आहे या मैदानात त्याच्या अगोदर कधी खेळला होतात का आणि कसं वाटतंय वातावरण? वातावरण खूप छान वाटतंय. फर्स्ट टाईमच खेळतो आहे या ठिकाणी आणि टुर्नामेंट खेळायला मजा येईल. दुसरी गोष्ट, टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेऊ. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहेत. अंगद दारावे, मी देखील दारावे संघाचा खूप मोठा चाहता सुद्धा आहे. सगळीकडे जिंकत असतात परंतु दारावेच्या ग्राउंडवर येण्याचा पहिल्यांदा योग आलाय. कसं वाटतं इकडे आल्यानंतर आणि कशी टीम आहे आज? नक्कीच खूप छान वाटतं आहे, कारण की जे आपण आयोजन पाहतो आहे नवी मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या आयोजन होत असतात. त्याच्यामध्ये एक धीरज भोईर असतील, त्यांचे दुसरे कमिटी मेंबर असतील, सर्वांनी खूप छान आयोजन केलं आहे. आणि दारावे गावात येण्यासाठी खूप आनंद होतो, कारण की धीरज असेल, विकी असेल, भावेश, हे सर्व आमचे मित्रपरिवारच आहे. तर इथे येण्यासाठी खूप आनंद होतो. मित्र परिवाराकडेच आज आलेला आहात. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहे. क्रिकेट रसिका हो, आनंद घ्या आज दर्जेदार क्रिकेटचा, नवी मुंबईच्या क्रिकेटचा, SN ग्रुप दारावेच्या या क्रिकेटचा आनंद आपल्याला नक्कीच घ्यायचा आहे. आणि हे दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल आपल्याला नवी मुंबईमध्ये. पहिला सामना दुसऱ्या डावात इजावेला येईल. मैदानाच्या आतमध्ये कामाक्षी ग्रुप रायगड उतरेल. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आवाज तो असणार आहे ज्याने नवी मुंबईचं नाव आखाती देशांपर्यंत नेलं आणि अगदी IPL पर्यंत नेलं. मी आमंत्रित करतोय नवी मुंबईचं भूषण कुणालजी दाते सर यांना. धन्यवाद. SN ग्रुप दारावे आयोजित स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2025चा हा क्रिकेटचा महासंग्राम आणि अप्रतिम असं आयोजन या स्पर्धेचे आयोजक सूरजदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. पहिल्या सत्रामध्ये चंदू शेटे सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. नवी मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धीरज भोईर आणि संपूर्ण टीम त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. टार्गेट सेट झालं. लक्ष्य या मॅचमध्ये 72. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. तो टॉस जिंकलाय भावेशने, म्हणजेच वायू 11 बोनकुडे नवी मुंबईने. चला तर सामन्याकडे वळूया, ज्या मॅच मध्ये एक टार्गेट सेट झाला आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर मैदानामध्ये आहेत. अर्षद चौधरी पहिलं षटक टाकण्याची तयारी. अजित मोहिते कॅप्टन, सुमित ढेकले बाहुबली ही सलामीची जोडी मैदानामध्ये. कामाक्षी ग्रुप रायगड कडून आणि लक्ष्य प्रस्थापित झाल्यानंतर आता सामन्याला सुरुवात होईल. अर्षद चौधरीने देखील या हंगामामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये खूप इम्प्रेस केले, चांगली गोलंदाजी केली आणि आता त्याच्यावर संपूर्ण दारोमदार या मॅचची फर्स्ट ओव्हर. ब्रेक थ्रूज द्यावे लागतील सुरुवातीलाच.
पण अशी फटकेबाजी इथे सुरू झाली आहे. पहिल्याच बॉलवर विकेटची शक्यता आहे, परंतु टायमिंग चांगलं दिसतंय आणि बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. पहिल्याच बॉलवर येतोय षटकार. डाऊन दी ग्राउंड. आणि पहिल्याच बॉलवर षटकार, तो देखील समोर मारलाय. थोडासा शरीरापासून दूर फटका, परंतु साईड स्क्रीनच्या दिशेने. असं वाटलं की मिस टाइम होतोय, परंतु तिथे जे फिल्डर होते प्रेक्षक झाले. आणि त्यानंतर भिंगरी शॉट, आणखीन एक मोठा फटका इथे पाहायला मिळतो आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय अजित मोहितेने. मुख्य व्यासपीठावर प्रल्हाद म्हात्रे आणि नामदेव पाटील यांचं इथे आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत SN ग्रुपच्या वतीने. टीमची धावसंख्या 12. पहिल्या 2 बॉलवर हल्ले इथे सुरू झालेत आणि पहिल्या 2 बॉलवर षटकार आलेत. दबाव इथे दिसतोय. पहिल्या 2 बॉलवर 2 सिक्सेस आल्यानंतर थोडीशी गती देखील कमी झाली आणि त्यातल्या त्यात लाईन आणि लेंथ मध्ये देखील थोडासा बदल झाला. वाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13 रन. ड्राईव्ह चांगला केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना सिंगल तिथे मिळेल. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न अजित मोहितेचा. मी कौतुक करेन SN ग्रुप धारावेचं, खास करून धीरज भोईर याचं. नवी मुंबईच्या प्रत्येक ग्राउंडवर कॉमेंट्री केली, परंतु 13 वर्षानंतर पहिल्यांदाच धारावेच्या ग्राउंडवर मी कॉमेंट्री करतोय आणि तुम्ही ती संधी दिली त्याबद्दल नक्कीच मनपूर्वक आभार. ड्रॉच्या माध्यमातून का असे ना, त्यानंतर या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवशी कॉमेंट्री करण्याची संधी तुम्ही दिलीत त्याबद्दल धीरज आणि संपूर्ण टीमचं मनपूर्वक आभार. SN ग्रुपचा आभार. टीमची धावसंख्या 14. षटक क्रमांक पहिलं सध्या प्रगतीपथावर. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. चेंडूचा बाउन्स ओळखला आणि दिशा देत असताना 1 धाव इथे मिळवतोय फलंदाज सुमित ढेकले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण आणि एक ओळख आहे. हे पूर्वी 360 ग्राउंड असायचं. बाजूलाच आपण पाहतो नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेला फुटबॉलचा कोर्ट, ती देखील एक मोठी उपलब्धी. आणि त्यानंतर 3 साइड ग्राउंडचं निर्माण. बॅटची कडा घेतली आहे. विकेट कीपरने झेल टिपलाय. अजित मोहितेला जावं लागेल. शेवटी आशा चौधरीने विकेट मिळवली आणि फलंदाज अजित मोहिते कॅप्टनचा अडसर इथे दूर केला. फलंदाज बाद. चांगलं संगीत आज तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यातल्या त्यात प्रत्येक प्रेक्षकाची जेवणाची व्यवस्था देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि 3 दिवसामध्ये काल देखील आपण पाहिलं व्हेज नॉन व्हेज जेवणाची व्यवस्था पहिल्या दिवशी देखील आणि आज देखील सर्व प्रेक्षकांना इथे नक्कीच तो आनंद मिळेल. प्रेक्षकांना लकी ड्रॉमध्ये एक सायकल देखील आहे. स्पोर्ट्स सायकल. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक ठेवण्यात आलेली आहे. 3 फॉर्मॅटचा विचार केला जाईल. सर्वाधिक धावा विकेट्स जे खेळाडू घेतील त्यांना ती बाईक मिळेल. त्याच्यामुळे चर्चा आहे या स्पर्धेची, कारण खर्च तेवढा आहे.
बॅकफुटला जात असताना पूल करण्याचा प्रयत्न समोर केलाय पूल. लॉंग ऑनला फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल. ओव्हर नंबर 1चा खेळ आता इथे संपतोय. टीमची धावसंख्या 16-1. नगरसेवक सुनील पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. जय महाराष्ट्र, आपलं सहर्ष स्वागत SN ग्रुप धारावीच्या वतीने. आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत नगरसेवक सुनील पाटील, आपलं सहर्ष स्वागत. SN ग्रुप धारावी आयोजित स्वर्गीय अनंत अण्णा मात्रे चषकाचं आयोजन सूरजजी अनंत मात्रे यांच्या वतीने करण्यात आलं आणि भांडूप स्ट्रायकर विरुद्ध कामाक्षी ग्रुप रायगड असा पहिला सामना आहे. नेक्स्ट मॅच वायू 11 नवी मुंबईच्या विरुद्ध विके प्रतिष्ठान NM रायगड. अंगद पाटील टॉससाठी उपस्थित होता. विकी देखील इन ॲक्शन असणार आहे आणि भावेशने टॉस उडवला. वायू 11 नवी मुंबईने टॉस ते जिंकलाय नेक्स्ट मॅचचा. त्यानंतर विजेत्या टीममध्ये तिसरा सामना खेळवला जाईल. मग येईल श्रीतेज 11 सरोळी पुणे, AB सामर्थ्य मालेगाव म्हणजेच जयेश पाटील JP यांचा संघ इन ॲक्शन असेल वासिक शेखच्या विरुद्ध. आणि मग येईल भिवंडीचा संघ MUCC ओडिसा भिवंडी. त्विषा अर्जुन 11 डायगर केतन मात्रेला पाहायला विसरू नका, विवेक शेलारला पाहायला विसरू नका. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर ड्राईव्हचा प्रयत्न होता. बॉटमहँडचा खूप चांगला वापर केला. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं आणि समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना यशने एक ती सिंगल घेतली. यशचा हा ड्राईव्ह एक सिंगल इथे मिळते. यश कोठारी 2 धावा त्याच्या खात्यामध्ये. सुमित ढेकले सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. सुमितसाठी हा बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळतंय फकीराचं. याच्यासाठी तर हे खेळाडू जाणले जातात. 28 बॉलमध्ये अजूनही 55 धावा करायच्या आहेत. मॅच इज स्टील ऑन. सामना चांगला रंगेल. परत एक वेळा आखू टप्प्याचा बॉल होता सुमित ढेकलेला. परत एक वेळा शांत ठेवलंय बाहुबलीला. चांगली गोलंदाजी फकीरा करत असताना. आणि विशेष म्हणजे ती जागा देत नाहीये, शरीरापासून दूर ठेवतोय. बॉल पडल्यानंतर बाहेर जाणारे बॉल टाकतोय. म्हणजेच काय तर बॉलवर बोट चांगली फिरवतोय. बॉल दुसऱ्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतोय फकीरा. परत एक वेळा तेच चित्र. परत एक वेळा जागेवरच ठेवलंय. फुटवर्क नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न सुमित ढेकलेचा आणि पाय ॲक्शन रिप्ले. पडल्यानंतर हलकासा स्किड होत बॉल विकेट कीपरच्या हातात. फकीराचा सलग तिसरा डॉट बॉल. लगातार डॉट बॉल येत आहेत. या ओव्हरचा 5वा बॉल घेऊन फकीरा समोर. सुमित ढेकले. फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ आहे, सिंगल तिथे मिळेल. काय ग्राउंड आहे, हिरवळयुक्त असं ग्राउंड. तेवढीच चांगली पाटा खेळपट्टी एन्जॉय करतात गेल्या 2 दिवसामध्ये ग्रामीण गटातले खेळाडू. 2 गाव 1 संघ फॉर्मॅट, आयकॉन खेळाडूंचा फॉर्मॅट. मजा आली या स्पर्धेमध्ये. 18 धावा, 1 फलंदाज बाद. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्यात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत गेलाय. फकीरा धावतोय. 2 फिल्डर आहेत आणि चांगला झेल तिथे टिपण्यात आलाय. सिराज चौधरीच्या माध्यमातून फलंदाज बाद. शेवटी फकीर आणि सिराज चौधरी दोघंही एकमेकांच्या समोर आले. ती टक्कर झाली परंतु सिराजने राज केलं या झेलावर आणि इथे मात्र यश कोठारीची विकेट मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 18-2. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत SN ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये. आणि याच दरम्यान पंढरीनाथ भोईर यांचं इथे आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. सुशांत नाईक 40+ चे कॅप्टन सुशांत दादा, आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. टीमची धावसंख्या 18. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 3rd ओव्हरमध्ये सिराज आता गोलंदाजीसाठी ज्याने हा झेल टिपला आणि आता नवीन फलंदाज अमित कोहरी आलाय फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला. सुमित ढेकले सध्या स्ट्रायकिंग एंडला. 5 बॉलमध्ये 2च धावा केल्यात.
फुलर लेनचा बॉल होता, पॉइंटला बॉल हवेत आहे, फिल्डर धावत आहेत, 1 रन कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे नक्की मिळताना दिसतील सुमित डेकलेला. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 20. 72चं लक्ष आहे, 52 धावा अजूनही करायच्या आहेत. मॅच इज स्टील ऑन. सामना चांगला रंगेल. 52 तुम्हाला 23 बॉलमध्ये कराव्या लागणार आहेत. 23 चेंडू 52 धावा. पहिला सामना खुल्या गटातला आणि तो देखील मनोरंजक, चित्तथरारक तुमच्या समोर रंगत असताना यासाठी तर तो अट्टास केलाय. SN ग्रुप धारावे आयोजित ही स्पर्धा. ड्राईव्ह केलाय डीपमध्ये, फिल्डर आहेत परंतु त्याच्या अगोदर बॉल बुलेटच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. कडक स्ट्रेट ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्हचा अंदाज, व्ही शेपमध्ये सरळ बॅटने खूपच चांगला देखना स्ट्रोक. या वेळेला बॅकफुटला जात असताना पुल केलाय. पॉवरफुल आहे, डिलाइटफुल, ब्युटिफुल बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आकर्षक अशा ट्रॉफीज पाहायला मिळणार आहेत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर जी मेस म्हणजे जी गदा दिली जाते ती या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. सचिन नाईक यांचं इथे आगमन झालंय. वेलकम कॅप्टन, आपलं सहर्ष स्वागत. वाईड यॉर्करचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल आहे, जास्त बाहेर आहे आणि हा वाईड बॉल असेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर बॉलिंग टीमचा DRS आहे. ऑनफिल्ड अंपायरने वाईड बॉलचा निर्णय दिलाय आणि बॉलिंग टीमने DRS चा वापर केलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू रिटेन. त्याचं कारण आहे बॅटर स्लाइटली शफल झालाय असं पंचांचं मत आणि त्याचमुळे इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजेच हा डॉट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हरच्या दरम्यान. रिव्ह्यू रिटेन झालाय. ऊन सावल्यांचा पावसाचा खेळ सातत्याने सुरू राहील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर. अखेर तो डॉट बॉल आलाय. षटकार चौकार आल्यानंतर ते 2 सलग डॉट बॉल सिराज चौधरीचे आणि आता या मॅच मध्ये धावा झाल्या 30. लास्ट बॉल या ओव्हरचा. फुलर लेनचा बॉल होता. परत एक वेळा स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना पॉइंट मधून बॉल निघाला. 1 रन तर मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न परत करताना दिसेल सुमित डेकले. 2 धावा घेऊन जाईल. ओव्हरची देखील आता समाप्ती होईल. आता ओव्हर थ्रो मध्ये आणखीन 1 धाव ऍड होईल. खराब क्रिकेट. 1 धावेला महत्व आहे या स्पर्धेमध्ये. आता 3 ओव्हरचा खेळ संपला. शेवटच्या बॉलवर 3 धावा आल्या. टीमची धावसंख्या 33 ला 2. वेळ आपल्याकडे आहे. नुकतंच आपल्या मुख्य व्यासपीठावर आगमन झाले सुनील पाटील यांचा. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका धारावे गावचं चांगलंसं व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सुनील पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. सहर्ष स्वागत आहे.
आपले माजी नगरसेवक सुनील पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. आपलं सहर्ष स्वागत. यानंतर प्रल्हाद म्हात्रे आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. प्रल्हाद म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. प्रल्हादजी म्हात्रे, आपलं सहर्ष स्वागत आहे. या क्रीडानगरीमध्ये SN ग्रुपच्या वतीने धीरज भोईर यांच्या उपस्थितीमध्ये आपला सन्मान होतोय. यानंतर नामदेव पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. आपले सहर्ष स्वागत. नामदेव पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. आपल्यासाठी ज्येष्ठ आणि आपल्यासाठी श्रेष्ठ असलेले नामदेव पाटील यांचा सन्मान धीरज भोईर यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. चला, पुढील सन्मान या ओव्हर नंतर आपण करूया. बॅटची कडा घेतली आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक रन इथे मिळेल. टीमची धावसंख्या 34 कारण आज ऑल इंडिया ओपन खुल्या गटामध्ये ही स्पर्धा रंगते. मान्यवरांची देखील मांदियाळी नक्की असेल. सुशांत नाईक यांचं देखील इथे आगमन झालंय. 40+ कॅप्टन. एक रन या बॉलवर. चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे. परत एक वेळा गोलंदाज तयार. बॅटची कडा घेतली आहे. पंच इशारा करतायत. फलंदाज बाद आहे. मोठी विकेट आली आहे आशा चौधरीच्या खात्यामध्ये. मी मगाशी देखील उल्लेख केला होता. हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय आणि सुमित डेकलेची विकेट आली आहे. फलंदाज बाद. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि नुकतंच काकाश्री बाळाराम शंकर म्हात्रे यांचे ते आगमन झाले. त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. मी धीरज भोईर यांना विनंती करतो बाळाराम शंकर म्हात्रे यांचा सन्मान आपण करावा. ड्रॉच्या दिवशी देखील ते आवर्जून उपस्थित होते ज्यावेळेला आपण या स्पर्धेचा ड्रॉ केला. तर आपलं सहर्ष स्वागत. सूरजदादा अनंत म्हात्रे यांचे काकाश्री आहेत बाळाराम शंकर म्हात्रे. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. यानंतर विकी भोईर यांचे पिताश्री पंढरीनाथ भोईर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आपलंही सहर्ष स्वागत. काल विकीने लाजवाब खेळ केला आणि त्यानंतर चांगली प्रतिक्रिया त्याने दिली. अभिनंदन. चांगलं असं व्यक्तिमत्व पंढरीनाथ भोईर. दिलखुलास माणूस पंढरीनाथ भोईर. विकी भोईर यांचे पिताश्री, आपलंही सहर्ष स्वागत. चला, परत एक वेळा क्रिकेटकडे वळूया. 34 धावा झाल्यात. विकेट आली आहे. मंदार आलाय. मंदारच्या बॅटमधून डीपमध्ये फटका सजवलाय. काळा चौकीचा बंड्या मंदार सध्या फलंदाजीसाठी एक सिंगल इथे मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 35 धावा. 3 फलंदाज बाद आहेत. मॅचमध्ये रंगत आहे. मॅचमध्ये मजा आहे. मॅच चांगली रंगेल याच्यामध्ये शंका नाही आहे कारण आयोजन तेवढं दर्जेदार केलंय SN ग्रुप धारावेच्या वतीने. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे. अमित कोरी जो नाही कोणाला भीत, नाव त्याचं अमित, त्याच्या बॅट मधून येतोय सिक्सर. या षटकारानंतर समीकरण बदललंय. 14 बॉलमध्ये 31 धावा करायच्या. 31 फ्रॉम 14. 41 धावा झाल्यात. ओ, चांगला बॉल, चांगला बॉल. हलकासा उसळी घेत गेला विकेट कीपरच्या हातामध्ये आणि आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. वन बाउन्स. 1 पर दी ओव्हर.
सचिन नाईक यांचे पिताश्री हिराजी नाईक यांना विनंती करून आपण व्यासपीठावर या आणि त्यांच्याच बरोबरीने ज्ञानेश्वर पाटील यांना देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर या. हिराजी नाईक सचिन नाईक यांचे वडील आहेत. आता 13 बॉलमध्ये 31 धावा करायचे आहेत. वाह काय सामना रंगलाय. पहिला सामना हाय व्होल्टेज ड्रामा पैसा वसूल मॅच SN ग्रुप आयोजित ही स्पर्धा तुमच्या भेटीला रंगत असताना स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2025चा आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सूरज अनंत म्हात्रे, SN ग्रुप दारावे, धीरज भोईर, कामेश आणि संपूर्ण टीम. चला सामना सुरू करा लवकरात लवकर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. वनपती ओव्हर ही वॉर्निंग आता देण्यात आली आहे गोलंदाजाला. वाईट बॉल नाहीये. वन बाउन्स आहे. रिव्ह्यू घेतलाय तरी तो वन बाउन्स आहे. तो वन बाउन्स आहेच, कारण एक वेळेला ज्यावेळेला रिव्ह्यू घेताना जर स्निकोमीटरमध्ये जर एज लागलेली असेल तर आउट दिलं जातं बॅटरला. लेग बायचा इशारा इथे येतोय. ओव्हरची होईल समाप्ती. आता 30 धावा करायच्या आहेत. येणारे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल आणि 30 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. 12 चेंडू आणि 30 रन हे समीकरण. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने तयार राहायचंय. वायू 11 बोनकुडे नवी मुंबई च्या विरुद्ध विक्रांत केने प्रतिष्ठान NM रायगड अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावर सुशांत नाईक यांचं इथे आगमन झालंय. सुशांत नाईक 40+ चे कॅप्टन आहेत धारावीचे. आपला सन्मान इथे केला जाईल. या सुशांतजी आपलं सहर्ष स्वागत. एक चांगले खेळाडू आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर धीरज भोईर यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. आपलं सहर्ष स्वागत. यानंतर दशरथ भोईर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आपलंही सहर्ष स्वागत. दशरथ भोईर आपल्या मुख्य व्यासपीठावर इथे उपस्थित आहेत आणि दशरथ भोईर यांचा सन्मान धीरज भोईर यांच्या उपस्थितीमध्ये बिपिन यांच्या उपस्थितीमध्ये दशरथ भोईर यांचा सन्मान इथे केला जातोय. पहिला बॉल चेंज ऑफ पेस आणि त्यातल्या त्यात बॉलमध्ये चांगलं वळण पाहायला मिळालं. कमी गतीने तर टाकलाच टाकला आणि त्यातल्या त्यात बॉलवर बोटं फिरवत असताना वाह काय लेग ब्रेक केलाय. राईट हँडेड बॅटरसाठी नॅचरल लेग ब्रेक. लेफ्ट आर्म सीमरचा पहिला डॉट बॉल येतोय. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 मध्ये 30 करायचे आहेत. ओव्हरपिच बॉल होता. थोडासा हेलिकॉप्टर ड्राईव्ह. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. समोर फिल्डर आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगली फिल्डिंग सिराजची. एक सिंगल तिथे मिळते. 10 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. वड मॅच. काय सामना रंगलाय. पहिला सामना रंगतदार अवस्थेमध्ये SN ग्रुप धारावीच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये स्वर्गीय अनंत
अनंत अण्णा मात्रे चषकाचं आयोजन सूरज अनंत मात्रे यांच्या वतीने. पायातला बॉल होता, हलकीशी अपील करण्यात आली आणि आता रनआउटची संधी आहे. बॉल तिथेच घरंगळत होता. लेग बायचा इशारा इथे पंच घोषित करतायत. एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळेल. 9 बॉल आणि 28 धावा करायच्या आहेत. हा एक्सप्रेस बॉल होता, थोडासा वेगाने टाकलेला. तेवढंच चांगलं टेलिकास्ट इथे पाहायला मिळते. cricklive.in च्या माध्यमातून सचिन मुंडे आणि त्यांची टीम अप्रतिम असं टेलिकास्ट करत असताना 9 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण आता या मॅचमध्ये असेल. गोलंदाज फकीरा दोन्ही बाजूला बॉल वळू शकतो. परत एक वेळा ऑन साईडला दिशा दिली आहे. मंदारचा फटका आणि त्याच्यामध्ये तेवढी ताकद नव्हती. एक धाव तिथे मिळेल. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. 8 चेंडू 27 धावा. या ग्राउंडवर काल 28 धावा 6 बॉलमध्ये चेस झालेल्या आहेत. त्याच्यामुळे अजूनही शक्य आहे. हे 2 बॉल खूप महत्त्वाचे आहेत. अमित कोरी भन्नाट फॉर्ममध्ये. टीमची धावसंख्या 45. 8 चेंडू 27 धावा. बॅटची कडा घेतली आहे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. 7 बॉल 27. या बॉलवर मोठा फटका मारावाच लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या कामाक्षी ग्रुप रायगडला. या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल भांडूप स्ट्रायकरच्या विरुद्ध. भांडूप स्ट्रायकर या हंगामामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा गाजवत आहेत. काल वरळीमध्ये देखील त्यांनी चांगला खेळ दाखवलाय. अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी नेहमीच भांडूप स्ट्रायकरने केली आहे. धर्मवीर चषक कोलगेट ग्राउंड तिथे देखील चांगला खेळ मागील हंगामामध्ये देखील केला होता या टीमने. यावेळेला ओरपीच बॉल लॉफ्ट केलाय. ऑन साइडला धमाका. बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमितच्या बॅटमधून येतोय षटकार आणि आता शेवटच्या 6 बॉलमध्ये धावा करायचे 21. 21 फ्रॉम 6. खेळणारे खेळाडू बंडे आणि अमित तुमच्या माहितीसाठी सांगतोय कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. लक्षात घ्या. 6 बॉलमध्ये 21 धावा कराव्या लागणार आहेत. कारण गेले 2 दिवस 10-10चा ग्रुप या स्पर्धेमध्ये खेळला. तेच नियम आहेत. कंपल्सरी टार्गेट चेस. 6 बॉलमध्ये 21 धावा या काढाव्याच लागणार आहेत. 21 फ्रॉम 6. नागेंद्र आता गोलंदाजीसाठी. नागिन या टोपण नावाने जरी ओळख असली तरी आता बॉल मात्र चांगल्याने सरळ टाकावे लागतील. मॅच मध्ये 6 बॉल 21 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 21 धावा. पहिलाच फुल टॉस आणि पहिल्याच बॉलवर फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. यावेळेला फलंदाज बंड्याच्या बॅटमधून सिक्सर. वारी सगळ्यांनीच केली, अनुभवली आणि आता या मॅच कडे वळूया. 5 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. काय सामना इथे रंगलाय. 5 चेंडू 15 धावा. पहिल्या बॉलवर सिक्सर आलाय. दबाव असेल आता नागेंद्रवर. पहिल्याच बॉलवर तो सिक्सर मारलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. फुल टॉस बॉलवर जागेवरूनच तो फटका सजवत असताना सिक्सर आलाय. दुसरा बॉल फुल पॉवरफुल आहे. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कॉमेंट्री बॉक्सच्या वरून 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. सहर्ष स्वागत. मालिकावीराची ही बाईक सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते.
त्याचबरोबर स्पोर्ट्स सायकल्स देखील आहेत. प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. दर दिवशी एक लकी ड्रॉ होतो. शेवटच्या मॅचमध्ये जे प्रेक्षक इथे उपस्थित असतात त्यांना ही स्पोर्ट्स सायकल देऊन लकी ड्रॉद्वारे त्या प्रेक्षकांचा सन्मान होतो. प्रेक्षकांसाठी जेवणाची संपूर्ण व्यवस्था या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे. सूरज अनंत मात्रे यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. धीरज भोईर, कामेश आणि संपूर्ण SN ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे. 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. बॅक टू बॅक 2 सिक्सेस बंड्याच्या बॅटमधून. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. कव्हर्सला इनसाइड आउटफिल्डर आहे. हो, कॅच ड्रॉप. झेल सोडलाय. पकडा झेल. जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ आणि त्याच्या मागे खेळाडू पडलाय. हीच तर खरी ओळख आहे या पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेची. आणि हे दृश्य तुम्हाला अशाच ग्राउंडवर पाहायला मिळतं. इनसाइड आउट. त्याच्यासाठी तुम्हाला इमॅजिकामध्ये जाण्याची गरज नाहीये. BK वॉटर पार्कमध्ये जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला यावं लागेल यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे, कारण ही मजा क्रिकेटची इथेच मिळेल. विशाल शाह, तीन बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये. धीरज भोईर, SN ग्रुप दारावे यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. हा बॉल चांगला टाकलाय, परंतु विकेट कीपर कडून झाली थोडीशी चूक. बॉल चाललाय मागे. 2 बॉल मध्ये आता 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस. बंड्या नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला. परत एक वेळा खेळ बदललाय. 2 चेंडू 5 रन. हा बॉल खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. या बॉलवर डॉट बॉल आला तर मजा येईल या मॅचची. मग प्रेक्षकांचा पैसा वसूल होईल. आमच्या मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर आहेत. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. 2 बॉल 5 रन. व्हॉट अ मॅच. पहिला सामना खूपच दर्जेदार रंगलाय. प्रेक्षकांचा पैसा वसूल. अमित कोहलीसाठी जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी. हो, चांगली गोलंदाजी. आणि आता हा डॉट बॉल आलाय. तेवढीच चांगली विकेट किपिंग किशन देवेंद्र कडून. बॅटिंग साइड एकच रिव्ह्यू आहे या मॅच मध्ये आणि तो तुम्ही घेतलाय व्हाईट बॉल साठी. मगाशी तुम्ही तो कॉल केला होता, तो व्हाईट बॉल नव्हता, त्याच्यामुळे आता रिव्ह्यू नाहीये तुमच्याकडे. आता 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 1 बॉल 5 रन. कंपल्सरी टार्गेट चेस. षटकारच मारावा लागणार आहे शेवटच्या बॉलवर अमित कोहलीला जर सामना जिंकायचा असेल. कामाक्षी ग्रुप रायगडला भांडूप स्ट्रायकरच्या विरुद्ध खेळत असताना काय सामना रंगलाय. पहिलाच मॅच, पहिलाच सामना, पैसा वसूल मॅच. SN ग्रुप दारावे, धीरज भोईर, त्याचबरोबर सूरज अनंत मात्रे जे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे, त्यांच्या वतीने ही स्पर्धा. 1 बॉल 5 रन. शेवटचा बॉल अमित समोर. शेवटचा बॉल हवेत आहे. स्वतः फिल्डर मागे धावतायत. इथे 5 धावा तर होऊ शकत नाही धावून. आणि तेवढाच चांगला कॅच पकडलाय राहुल चौधरीने फलंदाज बाद. आणि भांडूप स्ट्रायकरने शेवटच्या बॉलवर ही लढत जिंकली. पहिल्याच मॅच मध्ये नमवलंय कामाक्षी ग्रुप रायगडला. 4 धावाने हा विजय मिळवलाय. भांडूप स्ट्रायकरने अभिनंदन.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल फकीरा याला, ज्याने 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली आणि महत्वाचं म्हणजे त्याने दुसरं षटक टाकलं ते